कळलं नाही. सावे मला सगळी गडबड वाटायला लागल्या, कारण आपण ज्या ज्या लोकेशनला गेलोय ना तिथं काहीच क्लू मिळालेला नाहीये. आता शेवटचं जे लोकेशन आहे तिथं आपल्याला पप्पांबद्दल नक्कीच काहीतरी कळेल बघ. बरं हा पराग, ती मागं गाडी बघ, आरशातून बघ. गाडीचं काय? मला असं वाटतंय की ही गाडी आपला पाठलाग करते. नाही ग, काहीतरी गैरसमज मोजत असेल तुझा. चल. स्वतःला किती फसवणार आहेस तू? ऐक माझं, राग जरा बाजूला ठेव. आज कार्यक्रम आहे, तिथे सावी सुद्धा तुझ्या समोर येणार. नाही आई, मी कार्यक्रमालाच येणार नाही. अरे पण धैर्य. आई तुला चांगलंच माहितीये, आता त्या कार्यक्रमाला ती सावी असणार, तिचे आजोबा, तिची आई सगळे असणार, आणि तिच्या घरच्यांना काही कळू नये म्हणून ती माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करणार. मी तिच्या नजरेला नजर दिली तर मला फक्त एवढंच आठवल की तिनं तुझा कसा अपमान केलाय, आणि ते मला सहन नाही होणार. त्यामुळं मी तिकडे न आलेलंच योग्य आहे. आणि आई, तू मला म्हणली होतीस ना की मी जो काही निर्णय घेईल त्यात तू माझ्या पाठीशी असशील. मग माझा हा निर्णय फायनल झालाय. आता सावी मुजुम, सावी नाईक हे नाव सुद्धा मला माझ्या आयुष्यात नको आहे. ठीक आहे, आता सावीला तू तुझ्या आयुष्यातून काढून टाकायचंच ठरवलंयस तर मग मी तुझ्या निर्णयाच्या आडवी येणार नाही. शेवटी तुझा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. धैर्य, तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी माझा जीव किती दिवस तरसला होता. मी काहीही न करता तुमच्या नात्यात आता ती गैरसमजाची जी ठिणगी पडली ना, तिचा वणवा तर बडकलाच पाहिजे. आज काय वाटेल ते झालं तरी चालेल. सावी आणि धैर्याचं नातं आता कायमचं तुटलंच पाहिजे. हॅलो, हा नाना बोला. मॅडम, त्या सावी बरोबर पराग पण आहे. दोघांची लय गडबड चालू आहे. नक्कीच काय तो शोधाशोध सुरू आहे बघा मॅडम. मी त्यांच्या मागावरच आहे. धैर्याने हिला घरातून हकलवून दिल्यानंतर ही स्वतःच्या घरी गेलीच नाही. कसली शोधाशोध चालू असेल हिची? अरे देवा, हिला खरंच त्या मधुसूदन बद्दल काही पुरावा तर लागला नसेल ना होती? नाना, मी काय सांगते नीट ऐका. काही झालं तरी तिची पाठ सोडू नका. ती कुठे जाते, काय शोधते हे आपल्याला कळायलाच हवं. आलं लक्षात? मॅडम, तुम्ही काय काळजी करू नका, मी बघतो. तेव्हा आता पराग, थांबव, इथे थांबव. सावे, आता ही शेवटची जागा आहे. काय पण करून काका इथे सापडायलाच पाहिजे. काय झालं? पराग, हा आवाज ना मी याच्या आधी पण ऐकला होता. जेव्हा इरा मला डोळ्यावर पट्टी बांधून पप्पांना भेटायला घेऊन आली होती ना, तेव्हा हाच आवाज ऐकला होता मी.
म्हणजे पप्पा इथंच आहेत. चल पटकन. हे दोघं नक्की निघाले तरी कुठं? नक्कीच यांना काहीतरी सापडला असणार आहे. काय झालं? त्या दिवशी पण हाच गुंड होता. तू थांब इथं, मी बघतो. थांब. ए, कोण आहेस तू आणि इथं काय करतोयस? ते बघ ते वक्त वेळ किती झाली विचारायचं होतं. अरे काय चाललंय या दोघांचं? खालच्या रूम मध्ये शोधलं तिथं पण नाहीये. तर वरच्या रूम मध्ये शोधलं तिथं पण नाहीये. ह्या इरानं पप्पांना नेमकं कुठं ठेवलंय? काही कळना झालंय मला. इरा मिसलीड तर नसेल ना करत? नाही सावे, ही वेळ रडत बसायची नाहीये. आज काही झालं तरी मी पप्पांना शोधून काढणारच. माझं मन मला सांगतंय पप्पा इथंच कुठेतरी असणार आहेत. ह्या दरवाजाला लॉक का लावले? सावीचे पप्पा, ही पैठणी आठवते तुम्हाला? आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळ सणाला आणली होती तुम्ही माझ्यासाठी. तुम्ही बनारसला गेला होता बातमीसाठी, तेव्हा आणली होती. गाठीला जास्तीचे पैसे नसायचे, पण हौशेला मोल नसतं असं म्हणत माझ्या हातात ठेवली होती तुम्ही. आज तुमच्या सन्मान सोहळ्यासाठी हीच साडी नेसणार आहे मी. खरं मला असं वाटतं की हा सन्मान स्वीकारायला तुम्ही स्वतः हवे होतात. माझ्यासाठी तर कुठल्या बी सन्मानापेक्षा तुम्ही सगळ्यात जास्त महत्वाचे आहात. या की, आम्हाला गरज आहे तुमची. आई, संध्याकाळी कार्यक्रमानंतर
इन्शुरन्स एजंट घरी येणार आहे. पप्पांची पॉलिसी मोडून जे पैसे घ्यायचे त्याच्यासाठी त्यांना मृत घोषित करणं गरजेचं आहे. तुझ्या सह्या लागणार आहेत, तुझ्या लक्षात आहे ना? आई, मला लय वाईट वाटते. माझ्यामुळे तुम्हाला सह्या करायला लागणार आहेत. पण पप्पा जिथं कुठं असतील का नाही, तिथनं आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद देत असतील बघा. आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं असंच त्यांना वाटत असेल. पप्पा सॉरी, तुम्ही जिवंत आहेसा का नाहीसा काय माहितच नाही हो. पण तुमच्यामुळे दीपाला लॉटरी लागणार आहे, लॉटरी. आता तुम्ही गेल्याचा एवढा फायदा तर मला झालाच पाहिजे, काय का नाही? थँक्यू पप्पा. पण पप्पा परत कधीच मागे येऊ नका सा. हा आवाज म्हणजे नक्कीच कोणीतरी आते. मी तुम्हाला नक्की वाचवणार आहे. हे कुलूप असं नाही तुटणार, मला चावी शोधावी लागेल. मधुसूदन नाईक जिवंत आहे. दादा सोडा की सोडा, ओ प्लीज प्लीज सोडा. घोडा बंदूक मरी नाव मी. नको की प्लीज. चुकलं माझं प्लीज, सॉरी. बघा मी मेलो बिलो तर माझी जबाबदारी ना, तुमची जबाबदारी. एकुलता एक आहे हो मी. माझे दोन लहान लहान पोर आहे. तो माझी आजी आहे जी लेडीज आहे, तुम्हाला कळते काय? कोण सांभाळणार तिला? लहान लहान दोन कुत्र्याची पिल्ला आहे, त्यांना दूध घालायचं असते. सोडा. हा विचार आधी करायचा होतास, आता तू खपलास. ते खपाला एवढा स्वस्त नाही आहे हो मी. नाही.
त्या रूमला कुठं खिडक्या काय बघायला पाहिजे, म्हणजे त्यातनं आत जाता येईल. पराग ठीक आहेस ना तू? होय बरं झालं आलीस, नाहीतर विकेटच पडली असती माझी आज. बरं ते नाही, काका कुठे आहेत? सापडले, पण ते तिकडे त्या रूम मध्ये आहेत. मग चल ना, इथं कशाला थांबलोय, जाऊया. अरे कसे जाणार तिकडे? त्या रूमला लॉक आहे आणि मला वाटतं की चावी यांच्याकडेच असणार आहे. शोध शोध पटकन. पराग पटकन शोध. एवढ्या सगळ्या अगं वर्ष जाईल लॉक उघडण्यात. असू दे, सगळ्या घ्या आणि चल पटकन. चल चल चल. मधुसूदनच आहे की. ह्यो तर खपला होता, इथं कसा काय ह्यो? याला संपवून टाकू काय? कोल्हापूर सन्मान सोहळा. मधुसूदन, आज तुझ्या कामाचा सन्मान होणार आहे. आपल्या कोल्हापुरात अभिमानानं ऊर भरून आलाय. खरं सांगू पोरा, हा सन्मान बघायला तू स्वतः हजर पाहिजे होतास. काय उपयोग आहे इथं मिळणाऱ्या मिडलसन सन्मानाचा? सासरे बुवांच्या आयुष्याचं खरं सार्थक तर इन्शुरन्सच्या पेपरवर सह्या केल्यावर होणार आहे. भाऊ चला आपण आज जाऊ, कार्यक्रम सुरू होईल. चल दादा. पराग लवकर कर, वेळ नाही आपल्याकडं. ते बघ थोड्याच चाव्या राहिल्यात, 1-2 मिनिट थांब फक्त. 2 मिनिटच तर नाहीयेत. सरक, 1 मिनिट थांब बाजूला. चल. नमस्कार. नमस्कार. ते सावी आणि धैर्यराव नाही आले काय? ते येत आहेत, मागून येत आहेत. आम्ही घेऊन येतो त्यांना आत, तुम्ही मग पुढे. बर.
या लवकर. दादा ही सावी घरीच गेली नाही वाटतं. पोरीचा संसार तिच्याच अतिशानपणामुळे इतिहासात जमा झालाय हे माहित नाही यांना. चल मी तर कवाच सांगितलं असतं पण आईनं नको तवा अडवलं. चल आपणच गुड न्यूज देऊ. खबरदार जर नायकांना यातलं काही कळलं तर हं? आधी इरा आणि धैर्याचं लग्न होऊ दे मग बघू काय करायचं ते. तुम्ही ना मुकाट्यानं जाऊन आतमध्ये बसा. पराग, अरे मी खरं सांगते, मी इथंच बघितलं होतं पप्पांना. अचानक गायब कसे झाले पप्पा? सावे खिडकी. नाना हॅलो नाना, काय झालं? सावी नक्की कसला शोध घेते काही कळलं का? आणि तिच्या हाती काही पुरावे वगैरे सापडलेत का? हा पुरावा का घेऊन बसलाय? मला अख्खा माणूस सापडलाय. म्हणजे म्हणजे मधुसूदन नाईक जिवंत आहे. काय? होय मॅडम, आणि तो आता माझ्या ताब्यात आहे. दामिनी मॅडमला विचारल्याशिवाय काय करायला नको. काका गेलेले नाहीये, त्यांना नेले कुणीतरी.